नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, एक विषय सध्या चर्चेत आहे, तो म्हणजेच तरुणाचा किडा, काक्रोच पार्टी. आता या काक्रोच पार्टीने अक्षरशः सत्ताधाऱ्याला सुद्धा घाम फोडलेला आहे. भाजप सरकारचं तर अक्षरशः मखर गळून गेले आणि ज्या पद्धतीने हा मुलगा व्यक्त होताना दिसत आहे, यांनी एक पार्टी उभी केलेली आहे. या पार्टीचे फॉलो जर आपण बघितले असतील तर रातोरात फॉलोअर्स वाढलेले आहेत. एकंदरीत काय तर या तरुणाच्या माध्यमातून जे काही सर्वसामान्य किडा असेल, जो काही तरुण वर्ग असेल, हा आकर्षित झालेला आहे. कारण तर अनेक ठिकाणी बेरोजगारी असेल, मुलाचं शिक्षण असेल, त्याच्यावरती डोनेशन असेल, भ्रष्टाचार असेल, हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि एकंदरीत मोठ्या प्रमाणात जो काही तरुण वर्ग असेल, जो सुशिक्षित वर्ग असेल, शिक्षण घेऊन आज घरी बसलेला आहे. कारण तर पैसा, भ्रष्टाचार या जाळ्यात मोठ्या प्रमाणात अटकलेला आहे सर्वसामान्य व्यक्ती. एखाद्या टेबलवरती फाईल जरी सरकवायला गेलो तर त्या ठिकाणी पहिले पैशाची मागणी केली जातात. एखाद्या टेबलवर कोणती फाईल जरी दिली किंवा एखादी स्कीम जरी आपल्याला घ्यायची असेल तर त्या ठिकाणी पहिले आपलं कमिशन विचारलं जातं, 30%, 40%. म्हणून हा तरुण कुठेतरी किडा बाहेर पडलेला आहे. या वास्तव्य या हिंगोली जिल्ह्यातूनच या किड्याचं झालेलं आहे. अवघ्या काही अंतरावर हिंगोली जिल्ह्याच्या जवळपास 10 ते 15 किलोमीटर अंतरावर संतोष पिंपरी असं गाव आहे. त्या तरुणाचं गाव. हा तरुण अक्षरशः काही दिवसापूर्वी आम आदमी पार्टीत काम करत होता. आणि तुम्हाला तर माहित आहे की काश्मीरची जी काही धारा असेल, जी काही कलम असेल, ती हटवल्यानंतर या तरुणाचं कुठेतरी वास्तव्य आहे. कुठेतरी तरुण तो आम आदमीच्या पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कुठेतरी जुटला होता, असं देखील आता कुठेतरी भाजपच्या नेत्यांच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न केला जातो. कारण तर हा तरुण जर थांबला नाही, हा तरुण जर पार्टी उभा करेल किंवा हा तरुण जर अनेक सोबत घेऊन, म्हणजे जे काही नवतरुण असतील, बेरोजगार असतील, ज्यांना आज नोकरी नाही किंवा व्यवसायात चांगली संधी मिळत नाही किंवा भ्रष्टाचाराच्या कारणाने शिक्षण घेऊन आज घरी बसलेला तरुण असेल, हा तरुण निश्चितच त्या किड्याच्या मागे जाईल. जी काही पार्टी तयार झालेली आहे त्या पार्टीच्या मागे जाईल आणि उद्रेक व्हायला टाइम लागणार नाही. म्हणून कुठेतरी भाजपच्या सुद्धा ह्या गोष्टी ध्यानात आलेल्या असाव्यात. म्हणून कुठेतरी आता त्याचे धागेदोरे देशविरोधात जोडल्या जातात का, किंवा त्याला देशद्रोह म्हणून कुठेतरी घोषित केलं जाते का, एखाद्या पार्टीच्या माध्यमातून, एखाद्या विदेशातून त्याला फंड येतो का, असे जे काही सूत्र असतील ते जोडले जातात का. कारण तर हा तरुण एक शिक्षण घेणार आहे आणि कुठेतरी इंजिनिअरिंग करत आहे. म्हणजे अमेरिकेला तो इंजिनिअरिंग साठी गेलेला आहे. आता जर असं जर झालं आणि या तरुणाला जर योग्य वेळी थांबवलं नाही तर निश्चितच या महाराष्ट्रात नाही तर या देशात मोठा भूकंप होऊ शकतो. अशी काही पार्टी येईल असं आपल्याला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. आणि या तरुणाच्या माध्यमातून जर तसं झालं किंवा पार्टी जर उभी झाली तर मग सर्व काही पक्ष असतील ते थंडगार होणार आहेत. कोणताही पक्ष असो, सत्ताधारी असेल, विरोधक असेल, कोणताही असेल, हा थंडगार होण्याच्या मार्गावरती आहे. म्हणून याला कुठेतरी अटकवण्याचा प्रयत्न किंवा संपवण्याचा प्रयत्न हा केला जाऊ शकतो का, असे देखील प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहेत. या संदर्भात मला काय वाटते कमेंट करा. जय शिवराय.